मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या उपोषणाविरोधामध्ये ओबीसी समाजाकडून सभा घेतल्या जाणार आहेत। ओबीसी समाज राज्यभर 100 सभा घेणार असल्याची माहिती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलेली आहे। यावेळी ओबीसी नेते गप्प राहिल्याची टीका देखील लक्ष्मण हाके यांच्याकडून करण्यात आली आहे। 20 तारखेला आम्ही महाराष्ट्राला सांगू की ओबीसींचं किती वाटोळ झालंय, ओबीसींचं किती नुकसान झालंय आणि मनोज जरांगेंच्या बेकायदा मागणीला सरकार कसं बळी पडलंय आणि त्यामध्ये ओबीसींचं काय नुकसान झालंय हे 21 तारखेला आम्ही पूर्ण महाराष्ट्राला सांगू। 100 सभा घेतोय, काय उद्देश काय? 100 सभा आम्ही जातनिहाय जनगणनेसाठी घेतोय, बजेटरी तरतूद झाली पाहिजे यासाठी घेतोय, ओबीसींना एकत्र आणण्यासाठी घेतोय, मनोज जरांगेंच्या मागणीला बळी पडून शासनानं ओबीसीचं कसं नुकसान केलंय यासाठी घेतोय। एकही ओबीसीचा नेता ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही, एकही विरोधी पक्ष नेता या प्रश्नावर बोलायला तयार नाही, सत्ताधाऱ्यामधले ओबीसीचे सगळे मंत्री आमदार खासदार बोलायला तयार नाहीत। या सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभरामध्ये 100 सभा घेत आहोत आणि या 100 सभा तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी नसतील, आम्ही गावगाड्यामध्ये जात आहोत, जिथं फोन येईल तिथं आम्ही जाऊन त्या सभा घेत आहोत।